विद्यार्थी मित्र हो, आज आपण कविता क्रमांक 3 पाहणार आहोत. आपल्या या कवितेचे नाव आहे प्रभात. आता प्रभात या शब्दाचा अर्थ काय आहे, तर सकाळ किंवा पहाट. तर चला कवी काय सांगत आहेत ते आपण पाहूया. आणि आपल्या कवींचे नाव आहे किशोर बळी. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणाच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. कवी काय सांगत आहेत, आजचे जे ज्ञान आहे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळालेले जे ज्ञान आहे ते नव्या युगाच्या म्हणजे तुम्हा मुलांच्या नवीन युगामध्ये ते कसं पसरत आहे, तर अगदी झपाट्याने पसरत आहे. तुमच्या अवकाशात, तुमच्या नभात ते अगदी वेगाने जात आहे. कलागुणाच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आणि तुमचे जे काही कलागुण आहेत, जी काही तुमची वेगवेगळ्या क्षेत्रामधली कामगिरी आहे त्याच्यामध्ये, त्याच्या क्षितिजावरती म्हणजे अवकाशामध्ये, आकाशामध्ये ही प्रतिमा जी आहे नवीन, ती अशा प्रकारे उभी राहणार आहे जणू काही एक नवीन प्रभात तयार झालेली आहे, नवीन सकाळ तयार झालेली आहे. म्हणजे याचाच अर्थ काय आहे, तर कलागुणाच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. तुमच्या कलागुणाच्या अवकाशामध्ये एक नवीन प्रतिमा, एक नवीन स्टॅच्यू, असा एक नवीन ओळख अशी निर्माण झालेली आहे या नवीन पहाटेची, या नवीन सकाळची. भव्य पटांगण, बाग मनोहर, फुलपाखराचे जग सुंदर. पुढे कवी काय सांगत आहेत की भव्य पटांगण आहे, म्हणजेच खूप मोठं असं मैदान आहे. सुंदर अशा तुमच्या बागा आहेत, ज्या काय करतात, मन मोहून टाकतात, आकर्षित करतात. आणि तिथे फुलपाखराचे जे जीवन आहे ते जीवन कसं आहे, ते अतिशय सुंदर आहे. आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर. आणि इथे या नव्या विश्वामध्ये, या नव्या युगामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये काय आहे, तर आपुलकी आहे, आपलेपणाची भावना आहे. आणि इथे त्याचा जो सुवास आहे, म्हणजे त्याचा जो वास आहे, तो सर्वत्र सगळ्यांच्या मनातून इथे निरंतर म्हणजे सतत सारखा पसरत असतो. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणाच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आणि तुमच्या गुरुजनांनी तुम्हाला जे काही ज्ञान दिलेले आहे, शिकवण दिलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी, ते ज्ञान, ती शिकवण कशी आहे, तर ते अमूल्य आहे. त्याचं आपण कंपॅरिझन कशाशीही करू शकत नाही. आणि तुमच्या कलागुणांच्या नवीन अवकाशामध्ये त्याची प्रतिमा तुम्हाला एक नवीन पहाट घेऊन येणार आहे. आणि त्याची पहाट एक नवीन पहाटच झालेली आहे. पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची. आणि तुमच्या अस्तित्वाची पायाभरणी ही वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रयोगशाळा म्हणजेच काय, तर व्यक्तीची जडणघडण ज्या ठिकाणी होते, व्यक्ती वेगवेगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी शिकतो, ती जागा त्याचे ते अस्तित्व निर्माण करते. तशी ती जागा काय करत असते, त्याची पायाभरणी म्हणजे त्याचा बेस तयार करत असते. मन तन सदृढ, मन विशाल होई. आणि पुढे काय कवी सांगत आहेत की तुमच्या भक्कम अशा अस्तित्वामुळे काय होणार आहे, तर तन सदृष्ट राहणार आहे. आणि तुमचं जे मन आहे ते अतिशय विशाल होणार आहे, खूप मोठं असं होणार आहे. इथे रुजवूक त्या तत्वाची, जी काही तुमची तत्त्व आहेत, त्या तत्वानुसार तुम्ही वागा, नवनवीन कलागुण शिका आणि तुम्ही मोठे व्हा. विचारधारा तीच वाहते नसानसात, रगारगात. आणि प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक मुलाच्या नवयुगामध्ये हीच एक चांगले अस्तित्व घडवण्याची काय आहे, एक वाहणारी विचारधारा आहे. नसानसात आणि रगारगात म्हणजे संपूर्ण बॉडीमध्ये, शरीरामध्ये वाहणारी एक प्रगती आहे. कलागुणाच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आणि तुमचे जे कलागुण आहेत ते वाढवण्यासाठी, दाखवण्यासाठी आणि तुमचं नवीन आकाश तयार करण्यासाठी ही प्रतिभेची काय आहे, एक नवीन प्रभात आहे. तुमच्या कला कौशल्य दाखवण्याची, तुमची प्रतिमा उभी करण्याची काय आहे, नवीन सकाळ झालेली
आहे. नवीन स्वप्ने, नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. प्रत्येकाने स्वप्न पाहावी, प्रत्येकाने आशा बाळगाव्या आणि हीच काय असणार आहे तर प्रगतीची, पुढे जाण्याची, विकास करण्याची नवी परिभाषा म्हणजे एक ओळख आहे, एक नवीन लँग्वेज आहे. जो परिश्रम करेल, जो स्वप्न पाहील, जो आशा करेल त्यालाच काय मिळणार आहे, प्रगती मिळणार आहे. परिश्रमाने, अभ्यासाने उन्मत्त बनू आपल्या देशा. उन्मत्त म्हणजे विकसित, संपूर्ण विकास झालेला असा आपला देश आपण आपल्या परिश्रमाने, अभ्यासाने, आपल्या जिद्दीने, चिकाटीने करायचा आहे. देशाचा विकास संपूर्ण घडवून आणायचा आहे. मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात. आणि मानवतेच्या युगात वावरताना आपण कसं वागायचं आहे, सारे भेद मिटवून टाकायचे आहेत. कोणालाही कमी लेखायचं नाही. प्रत्येकाने वेगवेगळे कलागुण आत्मसात केलेले आहेत आणि कोणाच्याही कलागुणांना आपण कमी लेखता कामा नये. कोणत्याही प्रकारचा भेदभाव मनामध्ये ठेवता कामा नये. तरच आपल्या काय होणार आहे, देशाची प्रगती होणार आहे. आणि कलागुणाच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आणि हीच काय असणार आहे तर तुमच्या कलागुणाच्या अवकाशामध्ये, क्षेत्रामध्ये तुमची उभी राहणारी नवीन प्रभात, प्रतिमा, नवीन पहाट असणार आहे. म्हणजे तुमची प्रगती दिसणार आहे. आय होप की तुम्हाला ही कविता खूप सुंदररित्या समजलेली आहे. कविता आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.